कमी आहे आणि इकडे यायला अलाउड नाही आणि हे पहिलं असंच विखरून पडलेलं होतं. इथे ग्रॅफिटीज होत्या. बुद्धिझम मधल्या जी पवित्र चिन्ह आहेत, म्हणजे जसं त्रिरत्न आहे, स्वस्तिक आहे, स्वस्तिक इतरांचं नाही, स्वस्तिक आपलं आहे, तर त्रिरत्न आहे, स्वस्तिक आहे किंवा इतरही प्रतीक आहेत. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांना डेडिकेटेड एक चिन्ह आहे, जो नंतरच्या काळात त्रिशूळ सारखा दिसतो, तर त्याला त्रिरत्न म्हणतात. तर असं त्रिरत्नाचं प्रतीक आहे आणि तो इथे या लेण्यांवरती होतं आणि भिक्खू संघ या वास्तव्याला होतं. जेव्हा बुद्ध धम्म प्रचार प्रसार पावला तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघाची निर्मिती झाली, संघाची निर्मिती झाली आणि त्यांनी तो धम्म प्रचार प्रसार करायला लागला. जेव्हा लेण्यांची निर्मिती नव्हती झालेली तेव्हा भिक्खू संघ अशा नैसर्गिक गुहेमध्ये राहत होता. नैसर्गिक गुहा असते, जाणीवपूर्वक कोरलेली लेणी असते. हा फरक आहे, लक्षात ठेवा. लेणी कशाला म्हणतात आणि गुहा कशाला म्हणतात? नैसर्गिकरित्या पहाडात असलेली जी पोकळी असते त्याला म्हणतात गुहा. आणि जी ठरवून भिक्खू संघाच्या प्रचार आणि प्रसार करणारा जो भिक्खू संघ राहायचा त्यांच्या वास्तव्यासाठी पावसाळ्याच्या 3 महिने 4 महिन्याच्या काळामध्ये राहण्यासाठी निर्माण केलेल्या वास्तूला आपण लेणी म्हणतो. ठीक आहे, लयन म्हणतो तिला. पाली प्राकृत मध्ये लयन, संस्कृत मध्ये लयन होतं, तिला लेणी म्हणतात. तर अशा लेण्या आपल्याकडे खूप आहेत. पण तुम्ही जर बघितलं असेल तर ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जशी लेणी आहे कशी लेणी आहे का ही? तर नाही, ही नैसर्गिक आहे, जशी होती तशी. तर भिक्खू संघ त्यावेळेला जे स्थगितवादी मान्यतेचे भिक्खू संघ होते सुरुवातीच्या काळातले, त्या अशा नैसर्गिक गुहेमध्ये राहायचे, नाहीतर झाडाची डोंगरी असते त्याच्यामध्ये राहायचे किंवा झोपडी वजा जी कुटी असते त्याच्यामध्ये राहायचे. आपल्याला बौद्ध साहित्यांमधून वारंवार गंधकुटीचा उल्लेख मिळतो, जिथे प्रत्यक्षात सम्यक संबुद्ध राहायचे. अशा ठिकाणाला काय म्हटलंय? गंधकुटी. त्यांना स्मेल, वास, गंध आवडायचा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चंदनाच्या बऱ्याचशा वेळेला चंदनाच्या महाविहार त्यांनी तयार केलेले. त्याच्यामुळे त्यांचं वास्तव्य जिथे जिथे आहे सम्यक संबुद्धांचं, अशा ठिकाणाला काय म्हटलंय? गंधकुटी म्हटले. तर ती लाकडी उघड्या मैदानातली होती आणि तसे प्रकारचे स्तूप, तशा प्रकारचे चैत्य निर्माण करण्याची पद्धत आपल्याकडे रुजू झाली. महाराष्ट्रामध्ये तसे उघड्या मैदानातले चैत्य आपल्याला दिसत नाही. पण एक अपवाद आहे, एक आजचंही चैत्यगृह आज अस्तित्वात आहे, जे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये निर्माण झालं. आपल्याकडचे महाराष्ट्रातले जे राजे होते, इतिहासाला ज्ञात असलेले, इतिहासाला माहिती असलेले जे राजे होते आपल्या महाराष्ट्रातले, त्यांचं नाव आहे सातवाहन. सातवाहन हे राज्य घराणे इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन असं 220, जवळपास 450 वर्ष त्यांनी राज्य केलं. सातवाहनांचं राज्य आज आपल्याला म्हणजे जर पकडायचं झालं, सातवाहन राज्य घराणं कुठे किती मोठ्या भूभागावर होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रा हा जो पूर्ण प्रदेश आहे असा मिळून तो एकत्र काय व्हायचा? तो सातवाहनांचं राज्य व्हायचं. सातवाहनांचं राज्य काही काळ या भागावर पण होतं. त्याचे पुरावे आपल्याला कशामुळे सापडतात की नंतरच्या काळातले म्हणजे इसवी सन पूर्व 230 मध्ये जे सम्राटांच्या नंतर ज्यांनी राज्य केलं ते म्हणजे सातवाहनांच्या घराण्यातले राजे जे होते त्यांच्यापैकीच एका राजाचं इथे राज्य होतं. त्याच्यामुळे आपल्याला जो सांची स्तूप आहे त्याच्यावर काम केल्याचे पुरावे सापडतात. ते मी तुम्हाला सांगेन कसे असतात. तर आता इथे सम्राट अशोक यांचे 2 शिलालेख आहेत, दोन वेगळ्या कालखंडातले. एक शिलालेख आहे तो एक काहीतरी वेगळं म्हणतो, दुसरा शिलालेख आहे तो काहीतरी म्हणतो. आता तुम्ही जो शिलालेख आहे तो वर बघाल, तो वरती आहे. कोणी सांगू शकता अक्षर? म आहे, बरोबर. हा बरोबर 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 बरोबर. तर प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याकडे मौर्य घराण्यात अशी प्रथा होती की जेव्हा मौर्य घराण्याचे म्हणजे दुसऱ्या पिढीतले राजकुमार जेव्हा तयार करायचे असतात तेव्हा त्यांना प्रशासनाची व्यवस्था समजण्यासाठी त्यांना प्रांतपाल म्हणून त्यांना त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. आपल्याला सगळ्यांना माहितीये
की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे उज्जैनीचे प्रांतपाल होते आणि सुशीम हे तक्षशिलेचे राज्यपाल होते. तक्षशिला कुठे आहे तर आज पाकिस्तानमध्ये. ते तिकडे प्रांतपाल होते आणि सम्राट अशोक कुठे प्रांतपाल होते तर उज्जैनीचे. ते इकडच्या भागात प्रांतपाल होते. ते अगदी तरुण वयामध्ये इथे आलेले होते, या जागेवर आलेले होते. तुम्ही जिथे उभे राहिलेले आहेत इथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आले होते. आणि ते कशासाठी आले होते तर त्यांची इथे नेमणूक झालेली होती आणि ते प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक चक्रवर्ती होण्याआधी प्रियदर्शी कुमारस्य असं ते कुमारस्य ते होतं. तर ते यावेळेला त्यांची प्रियसी जी होती ती त्यांची पुढे पत्नी झाली. त्या प्रेयसीच्या बरोबर ते या इथे संघाला वंदन करण्यासाठी आलेले होते. अशी ही महत्वपूर्ण जागा आहे. आणि प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे बौद्ध धर्माला मानणारे होते. हे बौद्ध धर्म अनुयायी होते. याचा पुरावा काय आहे तर तो शिलालेख आहे. कारण त्याचा स्पष्ट उल्लेख केला की ते त्यांच्या होणाऱ्या प्रेयसीच्या बरोबर होणाऱ्या लग्न करणाऱ्या भविष्यात होणारी त्यांची जी पत्नी विदिशा तिच्या बरोबर त्यांनी या संघाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली होती. त्याच्यामुळे जो लोक हे सांगतात की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी कलिंगचं युद्ध केल्यानंतर त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला, त्याला छेद देणारा शिलालेख कोणता आहे तर हा आहे. आणि प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रत्यक्षात इथे भिक्खू संघाला भेट द्यायला आलेले होते, त्यांनी वंदन केलं होतं, त्याचा पुरावा तो आहे. त्याच्यामुळे तो त्याचा उल्लेख सांगतो. त्याचं ट्रान्सलेशन बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. वाचून सांगत तो त्याचा उल्लेख असा होतो पियदस्सी नाम वरचा जो आहे तो पियदस्सी नाम आहे राजा कुमारस्य. त्याचं कुमारस्य संवत्स मागे म्हणजे ते त्यांच्या म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की सगळ्यांचं प्रियदर्शी नाव ज्याचं नाव राजकुमार आहे तो मध्य देशात आलाय म्हणजे मध्य प्रदेशात आलाय व या विहाराला त्यांनी भेट दिली असा त्याचा उल्लेख होतो. तर ते आणि त्यांची जी प्रियसी होती त्या दोघांनी विदिशा त्यांनी दोघांनी इथे संघाला येऊन वंदन केलेलं होतं. याचा अर्थ काय होतं की याचा अर्थ त्यांना भिक्खू संघ माहिती होता, त्याची महती माहिती होती, त्याची काय महत्व आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवलं होतं संघमित्रा, जो बुद्ध धर्माच्या संघाला अभिप्रेत असलेला असं तो नाव आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ कलिंगच्या युद्धाच्या आधी ते येतात आणि इथं वंदन करतात म्हणजे याचा अर्थ ते बुद्ध धर्म मानणारे होते. दुसरी गोष्ट आणखीन एक पुरावा सांगतो की त्यांच्या आईचं नाव काय होतं माहितीये तुम्हाला प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या आईचं नाव शुभद्रांगी त्यांचं नाव होतं. दुसरं एक नाव होतं नाही आईचं नाव चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या आईचं नाव शुभद्रांगी होतं. आईचं नाव सुभद्रांगी होतं आणि त्यांचं दुसरं नाव होतं धम्मा. हा हे देखील त्यांच्या आईचं नाव होतं धम्मा. त्याच्यामुळे म्हणजे काय आहे माहितीये का एक बौद्ध राजा त्याला कसं विकृत करायचं ते आपल्याला समजतं. तर प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक या भूभागात आलेले होते आणि इथून त्यांनी संघाला वंदन केलेलं होतं, संघाची भेट घेतली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी पत्नी होती संघाशी एकरूप होत्या, संघाला त्या कंटिन्युअसली भेट द्यायच्या, कंटिन्युअसली संघाच्या संपर्कात होत्या. त्याच कारणास्तव आपल्याला सांचीचा स्तूप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्यांचा बुद्ध धर्माशी अटॅचमेंट होती, त्यांची जी पत्नी होती त्यांची सुद्धा अटॅचमेंट होती आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांची देखील त्याच्याशी अटॅचमेंट होती. म्हणून आपल्याला सांची मधला स्तूप पाहायला मिळतो. सांचीचा स्तूप आज जसा अलंकृत आहे तसा त्या काळात नव्हता, तो विटामाटीचा ढिगारा होता. त्याच्यामध्ये मात्र प्रत्यक्षात सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू होते. सम्यक संबुद्ध कधीच सांचीला आले नाहीत पण त्यांचे शारीरिक धातू मात्र इथे आले. तो फक्त आणि फक्त त्या विदिशाच्या मुळे त्याच्याशी अटॅचमेंट होती म्हणून तो तिथे आणला. आणि विदिशा जी आहे ही आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेली एक व्यापारी केंद्र होतं आणि बुद्धांनी पण सांगितलेलं की माझे शारीरिक धातू कसे स्थापन करायचे, कुठे स्थापित करायचे याचे निकष सांगितलेले. त्याच्या अनुषंगाने सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू तिथे स्थापित केलेले होते. इतकं महत्वपूर्ण ते आहे. दुसरी गोष्ट त्यांचा दुसरा एक शिलालेख आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो आकडा मिळतो की ते 256 दिवस ते त्यांच्या राज्याबाहेर राहिलेले, ते 256चा आकडा सुद्धा त्याच्यातून सापडतो.
तर हे इथून आपल्याला एक लक्षात येतं की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे बौद्ध होते, 100% बौद्ध होते, दुमतच नाही. मोठ्या प्रमाणामध्ये तिसरी धम्मसंगीती झाली प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या कारकिर्दीमध्ये. तिसरी धम्मसंगीती झाल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला पूर्ण प्रशासन वापरलं. त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्यांची जे प्रख्यात जी दोन मुलं आहेत ती कोण कोण आहेत? महेंद्र आणि संगमित्र. स्थवीर महेंद्र आणि थेरी संघमित्रा. या दोघांना त्यांनी कुठे पाठवलं? श्रीलंका. श्रीलंकेला पाठवलं. त्याच्यामुळे हा श्रीलंका काय बौद्ध धम्मी आहे. ठीक आहे. जेव्हा हे निर्णय झाला की महेंद्र यांना आपण ताम्रपर्णीला पाठवायचं. कुठे? ताम्रपर्णी. तिला तंबपाणी पण म्हणतात. ताम्रपर्णी म्हणजे काय? तर श्रीलंका आजचं. त्याचं खूप अलीकडचं नाव श्रीलंका आहे. त्याच्या आधी त्याचं सिलॉन नाव होतं. त्याचं नाव सिलॉन होतं आधी. म्हणजे जेव्हा पोर्तुगीज गेले तेव्हा त्याचं सिलॉन होतं. त्याच्या आधी सम्राट अशोकांच्या काळात त्याचं नाव तंबपाणी किंवा ताम्रपर्णी होतं. पाली प्राकृत मध्ये तंबपाणी होतं आणि संस्कृत मध्ये त्याचं ताम्रपर्णी होतं. तर ते तंबपाणी होतं. तिथे ठरवून धम्माचा प्रचार करण्यासाठी तिकडचा राजा जो होता प्रियदर्शी तिस्स, त्याचं नाव काय होतं? तिकडचा प्रियदर्शी तिस्स. या दोघांची मैत्री होती आणि या दोघांची मैत्री असल्या कारणाने प्रियदर्शी तिस्सांनी काय केलं होतं? मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रत्न आभूषण त्यांच्या जेव्हा ते राजगादीवर बसले तेव्हा त्यांनी खूप अलंकार आणि खूप त्यांना प्रिशियस स्टोन्स, आपण काय म्हणू, हिरे माणिक मोती पाठवून दिले. पण मग प्रियदर्शी सम्राट अशोकांनी ठरवलं की मी पण तुम्हाला असंच काहीतरी प्रिशियस देईन. आणि प्रिशियस काय दिलं त्यांनी? तर तो त्रिरत्न पाठवून दिला. त्रिरत्न म्हणजे काय? बुद्ध, धम्म आणि संघ पाठवून दिला. आणि तेव्हापासून जो त्यांचा मित्र होता तिस्स, तो देखील सम्राट अशोक जसं राज्य करतात आपल्या राज्यातली जी काही जनता आहे तिला आपल्या लेकरासारखी वावरतात, म्हणून मी देखील तुमच्यासारखाच होईल. आणि म्हणून ते देखील त्यांची उपाधी धारण करतात. ते काय करतात? प्रियदर्शी तिस्स नाव लावून घेतात, जी की प्रियदर्शी सम्राट अशोक आपली उपाधी लावत होते की मी सगळ्यांचा प्रियदर. तसंच ते देखील प्रियदर्शी तिस्स अशी स्वतःची उपाधी धारण करतात. ते जसे राज्य करतात तसे हे देखील राज्य करतात. जो दिवस सम्राट अशोकांचा मुलगा स्थवीर महेंद्र हे ज्या दिवशी त्या बेटावर पोहोचले तो दिवस श्रीलंकन जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करते. त्याला पोसोन पोया डे म्हणतात. पोसोन पोया डे म्हणजे पौर्णिमा असते ती. त्या पौर्णिमेला खूप महत्वाचं स्थान आहे. जसं आपल्याकडे वैशाख पौर्णिमेला स्थान आहे बुद्ध पौर्णिमेला, तसंच पोसोन पोया डेला तिकडे खूप मोठं स्थान आहे. जेवढं स्थान आपल्याकडे आपण सम्यक संबुद्धांना देतो तेवढंच मोठं स्थान ते लोक स्थवीर महेंद्र यांना देतात. कारण की त्यांच्यामुळेच त्यांना धम्म कळला आणि तो धम्म त्यांनी आपल्याकडे सांभाळून ठेवला. म्हणून आपण जसं प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या दोन मुलांना त्यांची मुलं लेकरं म्हणून सांभाळतो, पण ते लोक त्यांना लाईट ऑफ श्रीलंका मानतात. आपण जसं बुद्धांना लाईट ऑफ एशिया मानतो तसे ते लाईट ऑफ श्रीलंका मानतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये यांची आठवण त्यांनी सांभाळून ठेवलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सम्यक बुद्धांना ज्ञान जिथे प्राप्त झालं, कुठे प्राप्त झालं? तर बोधी वृक्षाखाली. त्याची फांदी त्यांनी श्रीलंकेला नेली. अनुराधापूर मध्ये लावलेली जी फांदी होती, झाडाची फांदी, आज तिचं झालंय मोठं झाड. आपण जो आजच्या तारखेला जो झाड कुठे बघतो? बुद्ध गयेला. तो ओरिजिनल नाही, तो 3 वेळा तुटला गेला. 3 वेळा त्याची नुकसान झालं. पहिल्यांदा सम्राट अशोकांची जी पत्नी होती तिने ते झाड तोडलेलं होतं. दुसऱ्यांदा बंगालचा राजा जो होता त्याचं नाव शशांक होतं. तिसऱ्यांदा तिथे दुष्काळ पडला होता तेव्हा ते झाड नष्ट झालं होतं. अशा 3दा ते झाड नष्ट झालेलं होतं. तर नंतर जेव्हा अलेक्झांडर कनिंगम यांनी श्वानझांग, ज्यांचं नाव आहे श्वानझांग, म्हणजे आपल्याकडे आपण त्यांना ह्युएनझांग म्हणतो, तो चीनी प्रवासी होता, त्यांचा ओरिजिनल प्रोनाउन्सिएशन श्वानझांग आहे. तर ते जेव्हा इथे आले होते त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंदी केलेल्या होत्या. त्या नोंदीच्या अनुषंगाने अलेक्झांडर कनिंगम यांनी त्याचा पूर्ण शोध घेतला आणि मग नंतर त्यांना कळालं की या झाडाची व्हॅल्यू काय आहे. मग 19व्या शतकामध्ये त्यांनी काय केलं? श्रीलंकेमधून पुन्हा फांदी आणली आणि ती लावली कुठे? त्या आजच्या बोधिगयाला. त्याच्यानंतर आज तो तुम्ही झाड बघताय, बोधी वृक्ष बघताय, तो मात्र कोणी लावलेला आहे?
तो लावलेला आहे कनिंगम यांच्यामुळे. तर कनिंगम यांनी या स्तूपाचं देखील उत्खनन केलं. कनिंगम यांनी सांची स्तूपाचा तोरणद्वार, सांची स्तूप, सतदाराला पण आपण जाणार आहोत. तर सतदारा या सगळ्या परिसराचा पुनर्जीवित केलं, त्यांनी पुनर्स्थापित केलं. त्यामुळे आपण त्यांना फादर ऑफ इंडियन आर्कॉलॉजी पण म्हणतो. Yes. कारण ती इंडियन आर्कॉलॉजी जी आहे हे पुरातत्वशास्त्राचं जे जनक आहे ते आहे. आणि त्यांनी हे सगळं निर्माण पुन्हा केलं आणि म्हणून आज आपण हे सगळं पाहू शकतो. असा याचा सगळा मोठा इतिहास आहे. याच्यावर खूप काही बोलू शकतो. त्यांच्या स्थापत्यावर बोलू आपण, त्याच्या शिल्पकलेवर बोलू, या सगळ्याच गोष्टी इथे आहेत. तर आता आपण आजचा हा सारूमारू जो लेणी समजून सांगण्याचा जो होता तो इथे आपण समाप्त करतो. ज्यांना माझ्या बरोबर पुढे 10,000 वर्षापूर्वीची जी ग्राफिटी बघायची असेल तर त्यांनी माझ्याबरोबर पुढे या, नाहीतर मग आपण तोच ते शिलालेख आहे. नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोक जेव्हा राजगादीवर बसले त्याच्यानंतरचा तो आहे आणि त्यांनी इकडे दर्शनासाठी ते आलेले होते. त्याचा शिलालेखाचा ट्रान्सलेशन आहे. ते ट्रान्सलेशन मी ग्रुपवर टाकेन. इसवी सन पूर्व 3रं शतक आहे. इसवी सन पूर्व 3रं शतक तो मधल्याच काळातल्या 288चा इसवी सन पूर्व तो आहे. हा ठळक आहे, हा एकदम ठळक आहे. तर त्याचं म्हणणं तेच आहे ना की ह्याला आता तुम्हाला मला माहिती याची व्हॅल्यू काय आहे, पण जे सगळे येतात त्यांना काय माहिती नाही. ते म्हणतात की काहीतरी कोरलेलं आहे, मग तेही असं काहीतरी कोरण्याची शक्यता आहे. मग त्याचं म्हणणं हे आहे की याला पूर्ण फायबर ग्लासनी कव्हर करावं. कारण 3,000, 2,000, 2,500 वर्ष तर झालेत मिनिमम याला. 2200 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. तो जसा नष्ट व्हायला लागला, पावसाळ्यात तिथून पाणी गळतं. इथे ग्राफिटी होती, ते नष्ट झाले. पेंटेड होतं हे सगळं, ते नष्ट व्हायला लागले. हेही नष्ट होईल. आजच्या म्हणजे आज वाचता येत नाही आपल्याला, पण इंग्रजांनी वाचून ठेवलं. हा 2 शिलालेख आहेत ते. हा इकडे, हा एक इकडे. तो हा पूर्ण नष्ट झाला, इथपर्यंत आहेत ना. हा गेलाय, पण हे बाकीचे जे शिलालेख आहेत त्याच्याशी आपण मिळतं जुळतं घेऊन आपण ते करता येतं. ठीक आहे. याचं ट्रान्सलेशन जे आहे ते मी ग्रुपवर टाकेन. ते समजावण्यात जास्त वेळ नाही घेत आपण. एक ग्रुप फोटो घेऊया. हा खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्ही तिथेच उभे राहा किंवा थोडे तिकडे उभे राहून फोटो काढू आणि मग वर आपण आधी मानव जिथे राहायचा तिथे बघायला जाऊ. तो थोडक्यात बघू आणि निघू, कारण मग आपल्याला परत जेवायला उशीर होतो. ठीक आहे.